हाय एव्हरीवन, आज फर्स्ट डे आहे दिवाळीच्या शॉपिंगचा. तर संध्याकाळची वेळ झाली आहे आणि भरपूर अशी ट्रॅफिक होती. तर ट्रॅफिकमधूनच आम्ही शॉपिंगला गेलोत. आज जिथे शॉपिंगला जाणार होतो तिथे आम्ही फर्स्ट टाईम जाणार होतो, त्यामुळं मॅप लावूनच जावं लागलं आम्हाला. आता ही गर्दी बघू शकता, दिवाळीमुळे भरपूर अशी गर्दी आहे इथे. सर्वात आधी तिथे पोचल्यानंतर आम्ही घरासाठी लायटिंग बघितली, कारण भरपूर अशी लायटिंग घ्यायची होती. लायटिंग घेऊन झाल्यानंतर आम्हाला रांगोळी घ्यायची होती, कारण थोडीही रांगोळी घरात शिल्लक नव्हती. रांगोळी, पणती, स्टिकर, शुभलाभ असं चिन्ह हे सर्व काही आम्ही खरेदी केली. खरेदी केल्यानंतर नेक्स्ट आम्ही गेलो पेटपूजा करायला. तर खूप अशी भूक लागली होती, त्यामुळे आम्ही सर्वात आधी खायला गेलो. आता हे जे आहे तळेगावचं मार्केट आहे. फर्स्ट टाईम आम्ही इथे आलेलो आहेत. माझ्यासोबत तुम्हीही इथे फर्स्ट टाईम बघून घ्या हे मार्केट. चला तर मग नेक्स्ट कधी येणं होईल या मार्केटमध्ये काय सांगता येत नाही. तर फिरत फिरत आम्ही गेलो नाश्ता सेंटरला. तर आम्ही इथे कॉर्न सँडविच आणि तंदुरी पनीर सँडविच असं घेतलं होतं. टेस्ट खरंच खूप छान होती. नाश्ता झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं कपड्यांची शॉपिंग करायला. तर आम्हाला जुडिओला जायचं होतं आणि आम्हाला रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे मॅप लावला. तर फायनली आम्ही शोधत शोधत जुडिओमध्ये गेलो. त्या स्टेअरवर मला खूप भीती वाटते. मी सेकंड टाईमच आले आहे या स्टेअरवरून. तर जुडिओचं कलेक्शन खरंच खूप छान होतं. प्राईजही खूप रिजनेबल होते. 700, 800, 900 छान व्हरायटीज होत्या. शूज, नेकलेस, ज्वेलरी, शर्ट, टी शर्ट, लेडीज वेअर, जेंट्स वेअर भरपूर व्हरायटी अवेलेबल होते इथे. तर इथून आम्ही शर्ट आणि टी शर्ट अशा 2 वस्तू घेतल्या आणि मस्त अशी शॉपिंग केली. तुम्ही इथे बघू शकता भरपूर अशी व्हरायटीज इथे अवेलेबल आहे. चप्पलही खूप छान होते, सँडलही खूप छान होते, शूज, ज्वेलरीही भरपूर अवेलेबल आहे इथे. तुम्हाला मॉलमधले शॉपिंग करायला आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं सांगायचं तर मला अजिबात आवडत नाही, कारण इथे बार्गेनिंग अजिबात करता येत नाही, म्हणून ही शॉपिंग अजिबात आवडत नाही. चला आता अशा प्रकारे आमची जुडिओची शॉपिंग झालेली आहे. आम्ही निघालो आहोत घरी. तर जुडिओला आम्ही इथे बाय करतो, सोबत तुम्हालाही बाय करते. फर्स्ट टाईम आम्ही इथे जुडिओला आलो होतो. हे स्टार बाजार आहे जुडिओ. भरपूर अशी व्हरायटी इथे अवेलेबल होते. तर तुम्ही नक्की भेट द्या जर तुम्हाला आवडत असेल तर. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. दिवाळी आली आहे, मस्त मस्त रेसिपी चॅनलवर येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. बाय. चॅनलला सबस्क्राईब केलेल्या सर्व फॅमिली मेंबरला हॅपी दिवाळी. आता हा नेक्स्ट डे आहे. त्या दिवशी खूप रात्र झाली होती आणि उशीरही झाला होता, त्यामुळे तुम्हाला काही दाखवलं नाही, शेअर करता नाही आलं की काय काय शॉपिंग केली आहे. पण आता मी शेअर करत आहे इथे. आता पणत्या घेतल्या आहेत आणि हे रांगोळी काढण्यासाठी हा कंटेनरही घेतलेला आहे. खूप असे कलर घेतले आहेत. ब्ल्यू, ऑरेंज, येल्लो, जेवढे काही कलर अवेलेबल होते ना ते सगळेच मी घेतलेले आहेत. फक्त पांढरी रांगोळी नाही घेतली, कारण ती ऑलरेडी माझ्याकडे होती. त्यामुळं व्हाईट कलरची रांगोळी काही घेतली नाहीत. खूप छान कलर अवेलेबल होते. मस्त असे चमचमचम करत आहेत कलर. आता मी कोणची रांगोळी काढणार आहे अजून तर डिसाईड नाही केलेलं, पण जेव्हा कधी डिसाईड होईल ना तेव्हा मी तुमच्यापर्यंत शेअर करेल आणि त्याचं फायनल आउटपुट काय येईल रांगोळीचा हेही तुमच्यासोबत शेअर करेल. बघा इथे सगळीच संपलेली होती रांगोळी, त्यामुळे सगळे कलर्स घेणं गरजेचंच होतं. आता इथे पणत्या एवढ्याच घेतल्या आहेत, कारण मागच्या वर्षीच्या पणत्या होत्या, त्यामुळे एवढ्याच पणत्या घेतलेल्या आहेत. आता इथे उंबऱ्याला लावण्यासाठी स्टिकरही घेतले आहेत. आता इथे 2 प्रकारचे घेतले आहेत, कारण आमचा उंबरा हा जरा मोठा आहे, त्यामुळे छोट्या साईजचा अजिबात बसत नाही ना. दुसरा जो मोठा घेतला होता तोही थोडा कमीच पडत आहे, त्यामुळे अजून एक स्टिकर हे आम्हाला आणावंच लागणार आहे. आणि हे गालीचाही घेतला आहे छोटासा. तर ही झाली आमची शॉर्टकटमध्ये शॉपिंग. तर अजून कपड्यांची शॉपिंग राहिलीच आहे, तर तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत. आणि जुडिओमधून आम्ही शर्ट आणि टी शर्ट असं घेतलं होतं. ते तुमच्यासोबत नंतर शेअर करते, जेव्हा ते वेअर करते तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग ही रांगोळीची आणि स्टिकरची आमची तयारी झाली आहे. लायटिंगही घेतली होती. तर ही अशा प्रकारे घराला लायटिंग घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं सगळीकडे लायटिंगच झालेली आहे आसपासच्या एरियामध्येही. तर तुम्हीही तुमच्या घराला लायटिंग केलीच असेल. त्याचबरोबर दारासमोर दिवेही लावलेले आहेत. छान असा दिव्यांचाही प्रकाश पडलेला आहे आणि लायटिंगचाही प्रकाश पडलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं प्रकाश पडलेला आहे. तर सर्वांना हॅपी दिवाळी आणि छान मस्त खा, स्वस्त राहा. बघा छान दिसत आहे ही लायटिंग.
अजून आमची शॉपिंग राहिलेली आहे दिवाळीची, तर तीही तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. चला तर मग सगळ्यांना हॅपी दिवाळी. भेटूया नेक्स्ट शॉपिंगसोबत. आमची दिवाळीची शॉपिंग ही 2-3 दिवस चालूच होती. तर नेक्स्ट डे आम्ही हे फटाके आणलेत. इथे मला बलून लागत होते, तर बलूनचीही शॉपिंग केलेली आहेत आणि लागणारे सर्व काही फटाके इथे घेतलेले आहेत. सोबतच देवीची पूजा करण्यासाठी इथे लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे. खूप छान अशी आशीर्वाद देताना नाकात नथ घातलेली आणि छान असं कुंकू लावलेली ही लक्ष्मीची मूर्ती आहे. काही जण लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा न करता फक्त फोटो फ्रेमची पूजा करतात. तर आम्ही इथे मूर्ती घेतलेली आहे आणि सोबत ही लक्ष्मीही घेतलेली आहे, याचीही पूजा करतात. चला तर मग आमची सगळी शॉपिंग झालेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.